मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी नवीन चॅनल ओपन केलं आहे, मयुरी सावंत या नावाने चॅनल ओपन केलं आहे. कारण की आपला जो पहिला चॅनल आहे त्याच्यामध्ये वॉच टाईम कमी जास्त म्हणजे वाढतच नाही आहेत बरं का. वॉच टाईम वाढतच नाही आहेत तेवढेच आहेत, वॉच टाईम नाही वाढत आहे. म्हणून मी निर्णय घेतला की चला म्हटलं आपण दुसरा चॅनल ओपन करूया. तर आजच मी दुसरा चॅनल ओपन केला आहे. आणि आपल्या पहिल्या चॅनलवर मी काय आज लाईव्ह पण नाही घेतली बघा. मी आज खूप डिप्रेशनमध्ये आहे हे सगळ्या मित्रांनो तुम्हाला सांगते. एवढ्या डिप्रेशनमध्ये आहे की जो पहिला चॅनल ओपन केला तर त्या पहिल्या चॅनलचं तर टेन्शन आहेच मला की त्याचा वॉच टाईम वाढत नाही. त्याच्यावरती आपले 11,000 म्हणजे 11,000 आता 300 सबस्क्राईब झाले आहेत. यूज पण चांगले मिळाले आपल्याला. आणि काय बोलावं सुचत नाही बघा. मला एवढं टेन्शनमध्ये एवढं डिप्रेशन आहे. आणि वॉच टाईम मेन म्हणजे वाढत नाही त्याला. म्हणून म्हटलं चला म्हटलं आपण दुसरा चॅनल ओपन करू. म्हणून मी आज दुसरा चॅनल चालू केलं आहे. तर प्लीज तुम्ही मयुरी सावंत या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मी माझा जुना चॅनल आहे त्या चॅनलवर माझी लिंक टाकली आहे. तर तिथं क्लिक करा आणि त्या चॅनलला भेट द्या माझ्या. प्लीज जसं ह्या चॅनलला सपोर्ट केला तसं त्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तो तर टेन्शन आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे आज मला 3 लागोपाठ टेन्शन होते की त्या पहिल्या चॅनलचं दुसऱ्या चॅनलचं पण टेन्शनच. मित्रांनो तुम्ही एक विचार करा, आता किती वाजले बघा, 1 वाजायला आला. झोपच नाही लागत आहे मला ह्या विचाराने. आणि आज माझा मोबाईल पण गेला. मोबाईल हरवला माझा आज. मोबाईल म्हणजे चांगला होता मोबाईल तो. त्याला फक्त 1,000 रुपये खर्च होता. डिस्प्ले गेला फक्त थोडासा कॉर्नरला. डिस्प्लेला 1-2 हजार रुपये खर्च सांगितला मला. म्हणजे त्या ओळखीवरती 1,000 रुपये बोललेला आणि तिथं एका ठिकाणी चौकशी केली तर ते 2,000 म्हणले. पण ते 1-2 हजारामध्ये होणार होता. डिस्प्ले टाकून देणार होते. तर नेमकं बघा लागोपाठ आज टेन्शन. काय सांगू मित्रांनो, झोप नाही, जेवण नाही, खावण नाही, लाईव्ह पण नाही घेतली मी आज. खूप डिप्रेशनमध्ये आहे मी बरं का. एक तर ते चॅनलचं टेन्शन आणि मोबाईल पण गेला माझा आज, ते टेन्शन. माझा मोठा मुलगा पण जेवला नाही आज. तुम्हाला सांगायचं तर का तर तो मोबाईल हरवला म्हणून दुसरावाला. कारण की तो मोबाईल रिपेरिंग करून घेणार होते मी बरं का. म्हटलं आता पुढच्या महिन्यामध्ये त्याला डिस्प्ले टाकून मोबाईल चालू करायचं, म्हणजे याचा अभ्यास पण येईल ना. अभ्यासासाठी त्याला मोबाईल लागत होता आणि हा मोबाईल मला लागतच आहे व्हिडिओ वगैरे बनवायला, रील्स वगैरे काढायला. तर तो मला म्हटला मम्मा हा मोबाईल चालू कर आणि तो मला दे अभ्यास वगैरे करायसाठी, मला लागतो आहे. तर म्हटलं ठीक आहे होईल. मी वेड्यासारखी शोधते मित्रांनो मोबाईल, माहिती आहे का. मी आज काटकसरीने करते व्यवहार माझं, मला माहिती आहे. मी नुसती खरं सांगते तुम्हाला, काहीतरी माझं मोठंच काहीतरी हरवून गेलं की माझा मोबाईल कुठं गेला. 2018पासून त्याला मी जपलं आहे त्या मोबाईलला बरं का. आणि पहिल्यांदाच माझा मोबाईल गेला माझ्या हातातून. आणि पहिल्यांदाच म्हणजे हातातून नाही, इथूनच गेला. कुठून गेला काय कळना, कसं गेलं ते देवालाच माहिती आणि गेला कुठं त्यालाच माहिती. त्या डिप्रेशनमध्ये आहे मी बघा. जास्त माझं डोकं दुखतं आहे, मला झोप लागत नाही, अजिबात झोप लागत नाही. असं वाटतं मित्रांनो काय मी जगते का मरते असं झालं आहे मला बघा. म्हणून आता बसले. तर म्हटलं चला, झोप पण येत नाही, व्हिडिओ काढते. चपलांमध्ये शोधते मोबाईल, ते सिलेंडरच्या खाली शोधला, कपड्यांमध्ये अख्खा कपाट काढलं बघा, अख्खा कपाट काढलं उपसून. टॉर्च लावते, इकडं बघते, त्या रूममध्ये शोधते, ह्या रूममध्ये शोधते. आणि माझ्या घरात पण काय एवढी अडचण नाही आहे की कुठंतरी लपून बसेल तो मोबाईल, असं नाही आहे. पूर्ण मोकळी रूम आहे. किचनमध्ये शोधलं पूर्ण, कांद्यामध्ये आहे का, परत
तांदळाच्या टाकीत शोधलं, पिठात शोधलं, डब्यातलं शोधलं, सगळ्यात ना आता पण उठले सगळ्या ठिकाणी शोधते. आता तर गेले तिथे बघा लाईट लावली, चपलांमध्ये शोधलं मी, बुटांमध्ये वगैरे आहे का. एवढा डिप्रेशनमध्ये आहे ना, काय विचारू नका. आणि पिल्लू माझी एवढी हुशार आहे ना, तर मोबाईल ती बरोबर कपाटावर ठेवत असते बरं का. एवढीशीच आहे, 1.5 वर्षाची. बरोबर तिला नको ना मोबाईल, ती इथं तिथं फेकतच नाही ती. तिला मी सांगणंच आहे कपाटावर ठेव, बरोबर कपाटावर ठेवते ती, इथं तिथं फेकतच नाही वस्तू. जरी चमचा वगैरे बाहेर नेला ना तरी ती घरात आणून ठेवते बरोबर जागच्या जागेवरती. घेते सगळ्या वस्तू पण आणून ठेवते. काय कळत नाही बघा कुठे गेला मोबाईल. झोप लागत नाही मला, वस्तू गेली. मी कमवताना काय हे होतात ते मला माहिती आहे. मला ती निर्जीवच वस्तू गेली बरं का, पण मला वाटतंय काहीतरी माझा जीवातला जीव गेला आहे असं वाटायला लागले. माझा पोरगा जेवला नाही, तशी भाकरी बिकरी तशीच पडले बरं. आणि आज लाईव्ह पण नाही घेतली मी, अजिबात मला मूड नाही बघा, अजिबात नाही. एवढी डिप्रेशनमध्ये आहे मी आज. चॅनलचं तर मित्रांनो, ह्या चॅनलला तर वॉच टाईम वाढत नाही. सगळे सबस्क्राईब वगैरे खूप छान आहे, व्ह्यूज पण छान आहेत, पण वॉच टाईम वाढत नाही. तर मित्रांनो, माझ्या नवीन चॅनल ओपन केलं आहे, त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. सगळ्यांनी सपोर्ट करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली, माझ्या सगळ्या भावांनो, माझ्या सगळ्या बहिणींनो, खरं तुमच्या सगळ्यांचं सपोर्टची गरज आहे. मला मागाशी असं वाटत होतं की जगूच नाही मी, की एवढा मला मी ना कधीच हार मानत नाही मित्रांनो बरं का, कधीच नाही. पण लागोपाठ एवढं टेन्शन आलं ना मला काय सांगू, खूप टेन्शन आलं मला. झोपच लागत नाही आहे मला. मी एवढा विचार करते की अचानक माझं काय तर होणार तर नाही ना. या 2 लेकरांकडं कोण बघेल. स्वतःकडं पण नाही लक्ष दिला मी आज दिवसभर त्या टेन्शनमुळं. एवढं टेन्शन आलं मला मोबाईलचं, चॅनलचं टेन्शन. त्या तो टेन्शन गेला पण नाही चॅनलचा, तेवढ्यात मोबाईलचं टेन्शन आला मला. आणि मी समोर व्यक्ती आली तरी हसून वेळ घालवते, सर्व दुःख बाजूला ठेवते. मी आज एवढी तडमडते ना त्या मोबाईलसाठी, तुम्हाला काय सांगू. खूप म्हणजे खूप तडमडते, जीवाची नुसती घालमेल होते माझ्या. खूप गरीब परिस्थितीतून दिवस काढलेत मी. अजून पण एवढी श्रीमंत नाही आहे माझी. मी पण चॅनल चालू केलं, म्हटलं काहीतरी मुलांच्या भल्यासाठी होईल. आज सांगू तुम्हाला, आज मी सिरियसली माझ्या अश्रू मला आवरतच नाही आहेत. एवढा त्रास होते काय विचारू नका. वेड्यासारखी बसले हो मी, वेड्यासारखी. ही 2 लेकरं झोपलेत माझी, नुसती वेड्यासारखी बसली. कुठं गायब झाला मोबाईल काय माहिती. त्या पोरग्याचं पण मुलाचं पण माझ्या वाईट वाटायला लागलं मला, की त्याला जेवण जाईना, त्याचे डोळे पाण्याने भरले. पण मी दाखवलं नाही त्याला. मी त्याला म्हणत होते जेव तू, जाऊ दे मोबाईलचं टेन्शन घेऊ नको. मला तर टेन्शन होतं भरपूर मोबाईलचं, पण त्याच्यासमोर मी दाखवलं नाही, कारण की मुलांच्या डोक्यावरती अजून परिणाम होतो. म्हणून त्याला नको टेन्शन घेऊ म्हटलं मोबाईलचं. मी खूप काटकसरीने व्यवहार करते अहो, माहिती आहे का. ते माझं मला माहिती आहे मी किती काटकसरीने व्यवहार करते. पण आज ना
आज मला एवढं दुःख होतं आहे ना, तुम्हाला काय सांगू, की मला लाईव्ह घ्यायला पण इंटरेस्ट नाही आज, की व्हिडिओ टाकायला इंटरेस्ट नाही. हे डोकं आहे ना माझं नुसतं अशा नसा फाटत आहे डोक्याच्या, विचार करून 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 की असं वाटलं चॅनल ओपन केला, चॅनलचं काहीतरी होईल, ते पण नाही. दुसरा चॅनल ओपन केला मित्रांनो, त्याची लिंक पाठवले जुन्या मोबाईलवरती. तर प्लीज सगळ्या माझ्या भावांनो, सगळ्या बहिणींनी प्लीज व्हिडिओ बघा पूर्ण आणि सपोर्ट करा. माझं जे आजार जे आहेत ना, ते खूप भयंकर. मी आत्तापर्यंत कुणाला सांगितलं नाही की कुठल्या आजारातनं मी गेले, कुठला आजार केले माहिती आहे, कारण की लोक हसायला भरपूर आहेत म्हणून मी सांगतच नाही. पण आज एवढे टेन्शन आले मला लागोपाठ, म्हणजे एका पाठोपाठ एक टेन्शन. मी सगळ्या गोष्टीचा आत्तापर्यंत संघर्ष केला आहे बघा, सगळ्या गोष्टीचा संघर्ष केला आहे. जेव्हापासून समजतो तेव्हापासून आत्तापर्यंत सगळ्या गोष्टीचा संघर्ष करत आले बघा. पण आज ना मला लय त्रास व्हायला लागला बरं का, खूप त्रास व्हायला लागला. आज माझ्या मुलाने पण अभ्यास नाही केला हो, मी पण त्याला काहीच म्हटलं नाही अभ्यास कर म्हणून. माझं इंटरेस्टच नव्हता अभ्यास करायचा. कसंच नाही, सगळं दुपारी स्वयंपाक केलेला, सगळं तसंच किचनमध्ये राडा पडलेला, तसंच राडा राहिला. मला गेले होते भांडी वगैरे घासायला, पण इंटरेस्टच नाही मला, तसंच राडा. आत्ता 10 वाजता 10-10:30 वाजता मी फरशी पुसली. सकाळी पुसली होती फरशी, पण 2 टाईम फरशी पुसत असते मी. मग अशी 10:30 वाजता फरशी पुसते, किचन धुतलं, भांडी घासली, कारण की अजिबात इंटरेस्ट नव्हता मला, अजिबात नाही. आणि आता तर मी झोपायचा प्रयत्न करते मित्रांनो, झोप येत नाही, डोळ्यात नुसतं मोबाईल दिसतोय माझ्या. माझा मोबाईल गेला मला माहिती आहे, काय लोकांना वाटायचं काय मोबाईलसाठी रडते, पण मी शून्यातनं उभं करायला लागले सगळ्या गोष्टी बरं का. मी एवढी श्रीमंत नाही आहे, अंथरून बघून पाय पसरावा. मी त्याच मोबाईलला व्यवस्थित करून माझ्या मुलासाठी अभ्यासासाठी वापरणार होते तो मोबाईल. मी जो आता पहिला मोबाईल घेतला, दुसरा मोबाईल घेतला, तो पण माझ्या हप्त्यावरतीच घेतला आहे. आत्ताशी दुसरा हप्ता गेला आहे. मी कसं काटकसरीने करते व्यवहार माझं मला माहिती आहे, पण लोकांना कोणाला सांगत नाही. लोक हसायला बसले, पोसायला कोण नाही आहे. मला एवढंच, मी एकदा टेन्शनमध्ये असते. मला तर वेळ तर लागणार नाही ना. मला जर काय झालं टेन्शन घेऊन, तर माझी मुलं काय करतील याचा जास्त विचार येतो भेटून. माझा मुलगा तरी मोठा आहे, पण माझ्या मुलीला तुम्ही बघितले 1.5 वर्षाचीच आहे ती. मम्माशिवाय 2 मिनटं थांबत नाही होती. सारखी तिला आई पाहिजे समोर, सारखी मी पाहिजे असते. माझ्याशिवाय 2 मिनटं पण थांबत नाही. स्वयंपाक करत असताना पण 2 पायांच्या मध्ये बसते, नाहीतर किचनवर घेऊन बसते, मी स्वयंपाक करते. उद्या जर काय झालं माझं टेन्शन तर तो लेकरू कुणाजवळ राहील, कसं हाल खाईल. त्या टेन्शनमध्ये पण मग अशी माझी दोघं पण आली शाळेत, तो आला शाळेतनं. ती तर माझी पिल्लू तर 5-6 वेळा तरी किचनमध्ये गेली असेल. तिला भूक लागली होती, रडत कधी न रडणारी माझा लेकरू, भूक लागल्यासारखी भूक लागली होती म्हणून रडत जाते. पण मला सुधरतच नव्हतं कायच, की तिला जेवायला द्यावं. मोठा मुलगा म्हणायला लागला, मम्मा तिला भूक लागली गं, तिला जेवायला देस. जेव्हा हा 6 वाजता आला तेव्हा त्याला पण भाजी भाकर दिली आणि तिला थोडासा भात झाला, तेव्हा ती शांत झाली. का तर चॅनलला टेन्शन आणि त्या मोबाईलचं टेन्शन.
लागोपाठ टेन्शन आले मला. 3-4 टेन्शन लागोपाठ आले. थोड्या वेळासाठी असं वाटत होतं की जीव जातोय का काय माझं. तर चला मित्रांनो, गुड नाईट. बघूया, झोप येते तर झोपते, तर काय माहिती असंच दिवस रात्र रात्री बसून. चला बाय बाय. प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलला.